बुलेटिनमध्ये स्वागत। टॉप 9 न्यूज मध्ये सुरुवातीला खरात प्रकरणामध्ये तपासाला वेग आलाय, त्याच संदर्भातल्या बातम्या बघूयात। रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार। कालच्या देवगिरीवरच्या पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत निर्णय। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर चाकणकरांचा राजीनामा। भोंदूबाबा खरातच्या नावे 52 मालमत्ता, तब्बल 52 सातबारा थेट खरात आणि कुटुंबियांच्या नावावर। आणखी 3 महिला तक्रार करण्यासाठी पुढे। जमीन व्यवहार करणारा एजंट ताब्यात, आयकर विभाग देखील तपास करणार। नाशिकमध्ये भोंदू खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री। एसआयटी तपास सुरू असतानाच आर्थिक चौकशीला वेग येणार। खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची चौकशी होणार। उत्पन्नाचे स्रोत आणि आयकर विवरणपत्रांची पडताळणी होणार। भोंदूबाबा खरातची नाशिकच्या पाथर्डी शिवारात कोट्यवधींची जमीन। अशोक खरात अमावास्या आणि पौर्णिमेला जागा बघण्यासाठी यायचा, गावातील ग्रामस्थांनी दिली माहिती। खरातनं पाथर्डी शिवारातील व्यवहारात पैसे बुडवल्याचा देखील आरोप। भोंदूबाबाच्या बैठकीसाठी शिर्डीत 3 हॉटेल्समध्ये बुकिंग होतं। भोंदूबाबाचा साथीदार विनोदनं आलिशान हॉटेल्स बुक केली होती, सूत्रांची माहिती। तर दुसरं हॉटेल अधिकाऱ्यांसाठी बुक होतं। बुक केलेल्या 3ऱ्या हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आली, सूत्रांची माहिती। अटकेच्या 3 दिवस आधी भोंदूबाबा खरात आणि 3 आयएएस अधिकाऱ्यांची बैठक। शिर्डीमध्ये 3 आयएएस अधिकारी भोंदूबाबा खरातला भेटल्याची सूत्रांची माहिती। तर विनोद नावाच्या व्यक्तीनं बैठक घडवून आणलेल्या अधिकाऱ्यांची नावं आता एसआयटी चौकशीत समोर येणार का, याकडे लक्ष। अशोक खरातची एसआयटीकडनं 7 तास चौकशी। एसआयटीच्या पथकाकडनं अशोक खरातची झाडाझडती। चौकशी दरम्यान पोलिसांनी खरातचा जबाब लिहून घेतला, सूत्रांची माहिती। खरातच्या मिरगावमधील फार्म हाऊसमधील कामगारांना चौकशीला बोलावलं। वॉचमॅन, स्वच्छता कर्मचारी, मंदिरातील पुजाऱ्यांची देखील चौकशी होणार। भोंदूबाबा खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयांची एसआयटी चौकशी। दीपक केसरकरांचा निकटवर्तीय दीपक लोंढे एसआयटीच्या चौकशीच्या फेऱ्यात। एसआयटी टीमकडनं दीपक लोंढेंची कसून चौकशी। दीपक लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात सक्रिय। याच खरात प्रकरणावरनं खडाजंगी सुरू आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सह आरोपी करा। संजय राऊतांची मागणी। मंत्र्यांना सह आरोपी केल्याशिवाय ही भोंदूगिरी थांबणार नाही। त्यांच्यावर पहिला गुन्हा 2003 साली दाखल झालेला आहे, राऊतांचं वक्तव्य। भोंदूबाबाला वाचवण्यासाठी चाकणकरांचा सहभाग। चाकणकरांना या प्रकरणी मुख्य सूत्रधार करा। रुपाली ठोंबरेंची मागणी। चाकणकरांना सह आरोपी केलं नाही तर कोर्टात जाणार। ठोंबरेंची प्रतिक्रिया। चाकणकरांना मुख्य सूत्रधार करून तातडीनं अटक करणं गरजेचं, रुपाली ठोंबरेंचं वक्तव्य। रुपाली चाकणकरांचा राजीनामा सुनेत्रा पवारांनी स्वीकारला। चाकणकरांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाणार। खरातवर कठोर कारवाई व्हावी हीच राष्ट्रवादीची भूमिका, खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। अध्यात्माच्या नावाखाली कर्मकांड शिकवलं जातं, दिलीप वळसे पाटलांचं वक्तव्य। एखादी व्यक्ती कर्मकांडात गुंतली की तो बाहेर पडू शकत नाही, त्याचे चांगले वाईट परिणाम सोसावे लागतात। खरात प्रकरणावरनं दिलीप वळसे पाटलांच्या कानपिचक्या। धनंजय मुंडेंचा भोंदूबाबा अशोक खरात सोबतचा फोटो समोर। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंकडनं धनंजय मुंडे आणि भोंदूबाबाचे फोटो शेअर। तर नाशिकमधलं भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण। नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचा देखील खरात सोबतचा फोटो पोस्ट। तृप्ती देसाईंकडनं दत्ता कारळेंचा खरात सोबतचा फोटो फेसबुकवरनं पोस्ट। भोंदूबाबा खरातची नाशिकच्या पाथर्डी शिवारात कोट्यवधींची जमीन। अशोक खरात अमावास्या आणि पौर्णिमेला जागा बघण्यासाठी यायचा, गावातील ग्रामस्थांची माहिती। खरातनं पाथर्डी शिवारातील व्यवहारात पैसे बुडवल्याचा देखील आरोप। खरातच्या पत्नीसोबत जमिनीची भागीदारी करणाऱ्या महिलेचा पती उपजिल्हाधिकारी। अभिजित भांडे पाटलांच्या पत्नीची खरातच्या पत्नीसोबत जमीन खरेदी। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप। भोंदूबाबाला जमीन विकल्यापासून एक मुलगा बेपत्ता असल्याचं समोर। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर। नाशिकच्या पाथर्डीमधली घटना। शिवाजी ढगेंची माहिती। भोंदूबाबांना अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन पैसे दिलेच नाहीत, ढगे यांचा आरोप।